विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी.के मास्टर मराठीवरती. आज आपण घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र भूगोल अल्टिमेट टॅप टेस्ट. हे प्रश्न जमले तर टॉपरच. किल्ले, घाट, नद्या, धरणे, उद्योग डीप कन्सेप्ट MCQ आहेत. एक्झाममध्ये ट्रिक येणारे प्रश्न 90% विद्यार्थी ते कन्फ्यूज होतात. तुमचा लेवल आता चेक करा मित्रांनो. हे प्रश्न क्रमांक 1 घेऊयात. सालेर किल्ला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर किल्ला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे नाशिक जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यात. भंडारा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारा धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो प्रवरा या नदीवर आहे भंडारा धरण. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो. कास पठार सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 4. त्र्यंबकेश्वर कोणत्या नदीच्या उगमासाठी प्रसिद्ध आहे? त्र्यंबकेश्वर कोणत्या नदीच्या उगमासाठी प्रसिद्ध आहे? तर तो गोदावरी नदीच्या ह्या संगमासाठी प्रसिद्ध आहे, उगमासाठी मित्रांनो. हरिहर किल्ला कोणत्या प्रकारच्या चढाईसाठी प्रसिद्ध आहे? हरिहर किल्ला कोणत्या प्रकारच्या चढाईसाठी प्रसिद्ध आहे? तर तो हुब्या कातळ पायऱ्या. हरिहर किल्ला प्रकारे हुब्या कातळ पायऱ्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. पालीचा बल्लाळेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पालीचा बल्लाळेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो रायगड जिल्ह्यात आहे. रायगड बल्लाळेश्वर. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर तो सह्याद्री पर्वतरांगेत आहे मित्रांनो. सह्याद्री पर्वतरांगेत. आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आंबोली घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि तो थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो. जायकवाडी प्रकल्प कोणत्या प्रदेशात आहे? जायकवाडी प्रकल्प कोणत्या प्रदेशात आहे? तर तो मराठवाडा प्रदेशात आहे. मराठवाडा प्रदेशात जायकवाडी. वारणा प्रकल्प मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आहे? वारणा प्रकल्प मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो सांगली जिल्ह्यात आहे. वारणा प्रकल्प मुख्यतः सांगली जिल्ह्यात. पन्हाळ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळ किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो पुणे जिल्ह्यात आहे. पन्हाळ किल्ला पुणे जिल्ह्यात. माणिकडोह धरण कोणत्या नदीवर आहे? माणिकडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर तो कुकडी धरण कुकडी नदीवर आहे. माणिकडोह धरण कुकडी. माळशेज घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? माळशेज घाट 2 जिल्ह्याला जोडतो. तर तो पुणे आणि ठाणे या 2 जिल्ह्याला जोडतो. पुणे आणि ठाणे माळशेज घाट. प्रश्न क्रमांक 14. भांजे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? भांजे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ते पुणे जिल्ह्यात आहे. भांजे लेणी पुणे जिल्ह्यात. भांजे लेणी पुणे जिल्ह्यात आहे. लोणावळा कोणत्या घाटात आहे? लोणावळा हा कोणत्या घाटात आहे? तर तो बोरघाट येथे आहे. बोरघाट. भीमा नदीचा उगम कुठे आहे? मित्रांनो भीमा नदीचा उगम कुठे झाला? तर तो भीमाशंकर. भीमा नदी आणि 2 जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर आणि पुणे ह्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो भीमा नदी. आणि कृष्णा नदीचा हा उपनदी आहे मित्रांनो भीमा नदीची. खडकवासला धरण कोणत्या शहराजवळ आहे? खडकवासला धरण कोणत्या शहराजवळ आहे? तर तो पुणे. खडकवासला धरण कोणत्या शहराजवळ आहे? तर ते पुणे शहराजवळ आहे. गडचिरोली कोणत्या संशोधनासाठी ओळखला जातो? गडचिरोली कोणत्या संशोधनासाठी ओळखला जातो? तर तो जंगल संपत्ती. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त संपत्ती आहे मित्रांनो ते म्हणजे जंगल जास्त आहे मित्रांनो. तिथं वनीकरण जास्त आहे गडचिरोली येथे. ताडोबा प्रकल्प कोणत्या प्रकाराचा आहे? ताडोबा प्रकल्प कोणत्या प्रकाराचा आहे? तर तो व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा प्रकल्प हा व्याघ्र प्रकल्प आहे म्हणजे वाघाचा. वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची आहे. गोदावरी नदी. आणि ती दक्षिण वाहिनी नदी आहे गोदावरी. प्रचंडगड कोणत्या नावाने ओळखला जातो? प्रचंडगड कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो तोरणा. प्रचंडगड. मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर तो मुळा व मुठा. मुळशी धरण मुळा नदीवर आहे. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते रायगड जिल्ह्यात आहे. फणसाड.
अभयारण्य. घारापुरी लेणी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? घारापुरी लेणी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर ती एलिफंटा. एलिफंटा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते सातारा जिल्ह्यात आहे महाबळेश्वर. पेच नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पेच नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ते कनान नदीची आहे. कनान पेच नदी. आणि पेच नदी कुठे आहे? पेच नदी कुठे आहे? तर ते आहे नागपूर. नागपूर नागपूर येथे आहे. नागपूर. पेच नदी नागपूर येथे आहे मित्रांनो. कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते सातारा जिल्ह्यात आहे. कोयना कोयना अभयारण्य. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे? हे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो. चिखलदरा आहे. ह्याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्हाला 5 सेकंद देतो मित्रांनो. हे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, नवीन व्हिडिओवर असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला ऑन करून सबस्क्राईब करा मित्रांनो. चिखलदरा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात आहे. सिंदखेड राजा कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे? सिंदखेड राजा कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे? तर तो जिजाऊ माता. सिंदखेड राजा जिजाऊ माता ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे. मुळा व मुठा नदी कोणत्या नदीला मिळते? मुळा व मुठा कोणत्या नदीला मिळते? तर ते भीमा नदीला मिळते. भीमा नदी. भीमा नदी पुण्यामधून, पुणे ते सोलापूरमधून वाहते मित्रांनो. आपले 30 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. 30 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. टॉपर बनायचं असेल तर इथंच मेहनत लागते मित्रांनो. तुमचा स्कोर कमेंटमध्ये टाका. पाहू कोण टॉपर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑन करा. डेली असे हेवी टेस्ट येणार आहेत. पुढचा टॉपिक कोणता हवा ते नक्की सांगा.